पुढची बातमी साताऱ्यामधली। सातारा जिल्ह्यामध्ये उरमोडी धरणामुळे विस्थापित झालेल्यांना 30 वर्षांनंतरही अजून पूर्ण न्याय मिळालेला नाहीये। सातारा शहरापासून फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतर असूनही ही सगळ्या गोष्टींपासून ही माणसं वंचित आहेत। आम्ही पुनवडी वस्तीवर गेलो। अवघ्या 35 लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणी बहुतेक सगळेच आजही प्रत्येक निवडणुकीनंतर आपलं भलं होईल या आशेने मतदान करतायत। आम्ही गेलो तेव्हा या वस्तीतील बहुतेक सगळी मंडळी निवडणूक सभा ऐकायला गेलेली होती आणि या लोकांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। मी आता हे साताऱ्यातल्या उरमोडी धरण आहे माझ्या मागे, तिथं उभा आहे आणि या धरणामुळे गेल्या 30 वर्षांपासून अनेक जण विस्थापित झाले, प्रकल्पग्रस्त झाले। त्यांचं जे पुनर्वसन करण्यात आलं ते देखील माणखटावसारख्या अतिशय दुष्काळी भागात करण्यात आलं। आता मी पुनवडी नावाच्या एका वस्तीवर आहे, खरं तर गाव म्हणता येणार नाही कारण अगदी 30 एक घरं या सगळ्या ठिकाणी। आणि या सगळ्या लोकांना लोकसभा निवडणूक म्हणजे काय, लोकसभा निवडणुकीकडे ते कसं बघतात, लोकसभा निवडणूक यांच्याकरता काय आपण विचारूयात। तर तसे नाही झाले अजून। मला 3 एकर जमीन भेटाय पाहिजे, बाकी काय नाही। माझी 2 मुलं इथं माझ्या नावा खातं जरी असलं तरी मला 3 एकर जमीन माझी मिळाली पाहिजे। आता तिकडे मिळतो शेणवडीला, तो दिकाला आमचा मिळून जमून आला पाहिजे। 65% आम्ही रकमा कापून दिल्यात आहे ना जमिनीला। तुमचं जे पुनर्वसन झालं ते सुद्धा दुष्काळी भागात झालं ना? दुष्काळीच भागात झाले, दुष्काळीच भागात की। तुमचं पुनर्वसन होऊन तुम्हाला काय उपयोग झालाय की नाही झाला, काय कसं होणार? आता आम्हाला शेती अजून पिकत नाही, तिथलं काढलं मुठभर धान्य तर काय म्हणणार आम्ही? म्हणजे प्रचारासाठी सुद्धा कोणी येत नाही? प्रचाराला फिरतात की, त्या पावत्या दिल्यात की आम्हाला, कार्यकर्त्यांनी दिले। हा, उमेदवार नाही येत? नाही। तुम्ही मतदान करता का? पण आम्ही मतदान करता, ही माझी मुलगी करते, 2 मुलं माझी करतात, आम्ही 4 जण देतो। इतक्या वर्षात ज्या अपेक्षेने तुम्ही मतदान केलं ते काही झालं असं वाटतं? काय वाटतं? म्हणजे व्हायला पाहिजे, अजून नाही झालं तेवढं व्हायला पाहिजे, जेवढं व्हायला पाहिजे तेवढं नाही झालं। होणार गाव उठायची वेळ या समोर या जरा। 14 ते 15 वर्षे पोरग माझं नोकरीला गेलं का नाही, त्याला 7वी पासून लाईट नव्हती माझ्या घरात। कशाला सरकार पाहिजे? तर आपण पाहिलं की लोकांच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया तिथं। लोकांचं म्हणणं आहे की 30 वर्ष झाले, 3 दशकं झाले तरी देखील त्यांच्या आयुष्यात कुठलाच परिणाम झालेला नाहीये, कुठलाच बदल झालेला नाहीये आणि म्हणूनच खरं तर मतदान करतो पण अजूनही सरकारने जे करायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये। त्यामुळे खरं तर एकीकडे अपेक्षा आहेत पण दुसरीकडे मतदान का करायचं हा प्रश्न देखील त्यांना पडतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18।